अब सावित्री बाई का हर स्कूल में जो पूजा होना चाहिए, सम्मान होना चाहिए, तो भारत में किसी भी स्कूल में सावित्री बाई का न जन्म जयंती मनाई जाती है, न शिक्षा की देवी मानी जाती है, न शिक्षा के अधिकारिणी मानी जाती है, न शिक्षा के महापुरुष मानी जाती है, महाविदुषी मानी जाती है, नहीं पढ़ाया जाता है। उनको एक तरह से इग्नोर करने की कोशिश की गई। और राजस्थान में एक शिक्षिका ने सरस्वती की जन्म जयंती न मना के, कोई जन्म जयंती नहीं है, माता सावित्री बाई की जन्म जयंती मनाई और उनको शिक्षा की देवी घोषित किया, तो उसको सस्पेंड कर दिया राजस्थान में। अभी हाई कोर्ट से 8-10 दिन पहले वो लेडीज जीत के आई हैं कि ये जो सस्पेंशन ऑर्डर वो गलत है। बाबा साहेब डॉक्टर B.R. अम्बेडकर को लोगों ने धीरे 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 उनका दलिताइजेशन कर दिया। उनका दलिताइजेशन करके ये हुआ है कि भाई आरक्षण के जनक भी हो सकते। साहू जी महाराज के बाद बाबा साहब ने सबसे अधिक आरक्षण दिला, भारत का बंधारण संविधान कॉन्स्टिट्यूशन लिखा और दलितों के लिए, चाहे शेड्यूल कास्ट के लिए बड़ा काम किया, ST के लिए काम किया, हो सकता है OBC के लिए किया। इस तरह की बातें चल रही है। चलते चलते हालत ये हो गई कि जो लोग बाबा साहेब को नहीं जानते थे वो जानना भी नहीं चाहते। ऋणानंद अभियान या संस्थेची सन 11/11/2011 रोजी संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्याच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण सगळे चालू केले। हे करत असताना वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त व्याख्याने आयोजित करण्यात आली, विविध 10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक शिबिरे आयोजित करण्यात आली, अंधश्रद्धा निर्मूलन साठी शिबिरं घेण्यात आली। त्याचप्रमाणे वेगवेगळे अंक काढून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले। यापुढे ऋणानंद अभियान हा जो अंक आहे याची याच्यामध्ये करण्यात आलं। त्याचप्रमाणे बाबासाहेबांची सगळी पुस्तकं ही सेट म्हणजे स्वतः पुनर्मुद्रित करून सगळ्यांना देण्यात आली। रमाई हे पुस्तक आहे, हे ऋणानंदचं, याच्यामध्ये 5000 प्रती वाचून सगळ्या जयंती आणि 100 मध्ये लोकांना याच्या प्रती देण्यात आल्या, विनामूल्य देण्यात आल्या। आणि अशा माध्यमातून काम करत असताना डॉक्टर इथं आपल्या दादर येथील आंबेडकर भवनमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा किंवा त्याचप्रमाणे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या। त्याचप्रमाणे आमचे अभियंते आहेत, काही याच्यामध्ये बिल्डिंग प्रपोजल किंवा याला विजिलन्ससाठी जे परीक्षा घेण्यात आल्या त्यासाठी पण मार्गदर्शन करण्यासाठी ऋणानंद अभियानतर्फे मार्गदर्शक शिबिरं राबवण्यात आली, ज्याचा सगळ्याच समाजाने भाग घेतला। बाबासाहेब हे केवळ एकट्याचे नव्हते, सर्व समाजाचे होते। या ठिकाणी ऋणानंदला जोडले जाणारे जे अभियंते आहेत, अधिकारी वर्ग आहे, हा फक्त बहुजन समाजाने सर्व समाजातील लोक, म्हणजे जिथून स्थापना ज्या संस्थेची ज्यावेळी मोहम्मद शेख आणि साळवे साहेब या अशा मंडळींच्या ह्याच्यातून झाले, तर या सगळ्या लोकांचं या संस्थेला जोडल्यामुळेच हे ऋणानंद अभियान ही संस्था अधिकाधिक मोठी होत गेली। आज मुंबईतील वेगवेगळ्या संस्था असतील त्यामुळे ऋणानंदचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं। हे आपल्या सर्वांची आपण करीत असलेल्या कार्याचीच एक पोचपावती आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही। आपण या
ठिकाणी ज्यावेळी कार्यक्रम करतो वेगवेगळ्या याच्यामध्ये, तर आमची ही मंडळी आता गेल्या 2 दिवस हे आमचे सगळे अभियंता वर्ग आहे हे स्वतःहून या ठिकाणी राबतायत. आज आम्हाला अतिशय आनंद अशासाठी होतोय की मी पहिलंच सांगितलं की आमच्या मंडळीने मागच्या ज्या वेळी कार्यक्रम झाले ते डोक्यावर पोती घेऊन स्वतः कार्यक्रम केला होता. आज ही त्याचप्रमाणे दुसरी एक अभिमानाची अशासाठी गोष्ट आहे, आमचा अध्यक्ष असून देत, खजिनदार असून देत, सेक्रेटरी असून देत, कोणतंही काम करायला लागत नाही. आणि आमचा कुठचाही अधिकारी असला तरी तो स्टेजवरती न बसता तिथे कुठेतरी पाठी बसलेला असतो. कोणाला या ठिकाणी पुढे येऊन काम करायची म्हणजे स्टेजवर बसण्याची हौस नाही. ही एक खासियत आमची ऋणानंद अभियानची आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक आहे की आम्ही किती मोठा आहे छोटा आहे याच्यासाठी बघत नाहीत. आम्ही तरुण मुलांना वाव देण्यासाठी आमची जे विद्यमान कार्यकारिणी जी होती त्याची नुकतीच बरखास्ती करून नवीन कार्यकारिणी निर्माण करण्यात आलेली आहे. आणि आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते आहेत, सचिन सोनवणे आहेत, सचिन मगरे आहेत, त्याचप्रमाणे इतर जी मंडळी आहे तर ही सर्वजण काम करतायत. आणि आता नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून सन्मानित सचिन मगरे जे ज्युनियरही असले तरी त्यांचं कार्य आणि कर्तृत्व मोठे, त्यामुळं इतर मोठ्या मंडळीने आपला मनाचा मोठ्या दाखवून त्यांना ऋणानंदचं अध्यक्ष केलेलं आहे. हा ऋणानंदच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा मन आहे. आणि या ठिकाणी मी अधिक न वेळ घेता ऋणानंद अभियानची आपण जी पीपीटी दाखवणार आहात ती आपण बघूया आणि मी आपली रजा घेतो. आपण उर्वरित कार्यक्रमाचा आस्वाद घेऊया. धन्यवाद. जय भीम. 3 महापुरुषों की जन्म जयंती, संयुक्त जन्म जयंती मनाने का ये जो कार्यक्रम है वो 3 महापुरुष के विषय में लोगों को पूरे देश में नहीं अन्य जगह भी जो जानकारी है उस जानकारी को ठीक से रखने का भी एक समस्या हम पूरे देश में देख रहे हैं. जैसे छत्रपति शिवाजी महाराज को इसलिए याद किया जाता है और इस तरह प्रचारित कर दिया गया कि छत्रपति शिवाजी महाराज सांप्रदायिक सम्मान की लड़ाई लड़े थे, जबकि झूठ है. छत्रपति शिवाजी महाराज सामुदायिक सम्मान की लड़ाई लड़े थे. दोनों में जमीन आसमान का फर्क है. सांप्रदायिक कम्युनल लड़ाई, एक धर्म दूसरे धर्म के, एक धर्म के नेता दूसरे धर्म के नेता, इस तरह का जो प्रचारित किया गया है झूठ है. वो सामुदायिक कम्युनल होता है, कम्युनिटी नहीं, धर्म नहीं, रिलीजियसनेस. कम्युनल एक कम्युनिटी होती है, एक एरिया होता है. उसके स्वाभिमान को लड़ते लड़ते राष्ट्र की वो संचेतना छत्रपति शिवाजी महाराज में आई जिसको आज भारत नमन करता रहता है. उनकी जन्म जयंती संयुक्त रूप से आज मनाई जा रही है. मैं आयोजकों को और ख़ासकर ऋणानुबंध अभियान के अधिकारी कर्मचारियों को और यहाँ उपस्थित समस्त अतिथिगण और मंच पर उपस्थित विशिष्ट अतिथिगण सभी को मैं बधाइयाँ प्रेषित कर रहा हूँ. दूसरे हमारे महापुरुष महात्मा ज्योतिबा फुले. बहुत कम लोग जानते हैं कि महात्मा ज्योतिबा फुले उस जमाने के बहुत बड़े ठेकेदार थे. और जहां हम लोग हैं से थोड़ी दूर पर ही टाइम्स ऑफ इंडिया की बिल्डिंग है. टाइम्स ऑफ इंडिया की बिल्डिंग बनाने वाले वो हैं. उस जमाने में टाटा फैमिली से ज़्यादा इनका टर्नओवर था. 11 करोड़ रुपए का टर्नओवर था. पूरे टाटा फैमिली जो आज सबसे बड़ी बाद में 150 सालों तक रही है, उससे हाईएस्ट जो है टर्नओवर जो इनके कॉन्ट्रैक्ट का था. गरीबी से ऊंचाई पर जाते हैं और टर्नओवर होता है, आप सोच सकते हैं. उसकी जानकारी पूरे समाज में नहीं है.
दूसरी बात कि पुणे म्यूनिसिपल कॉरपोरेशन में ये ओएसडी कमिश्नर बनाए गए थे। ये पहले भारत के आदमी हैं, पहले इंसान हैं, महापुरुष हैं ज्योतिबा फुले, जिन्होंने दलित बस्ती में, जो गरीब बस्ती होती है, गरीब बस्ती जिसको दलित बस्ती लोग कहते हैं, उन बस्ती में जो वाइन शॉप थी, जो शराब की दुकानें थी, लीकर की दुकानें थी, वहाँ से रिप्लेस करवाया, वहाँ से हटवाया कि गरीब जो मजदूर लोग हैं, जो काम करने वाले लोग हैं, इधर वाइन शॉप किस बात का। तो म्यूनिसिपल कॉरपोरेशन में ओएसडी होने के बाद इमीडिएट पहला काम किया कि ये जितने भी वाइन शॉप थे वहाँ से हटवाया। दूसरी बात, नहीं ताली बजाओ तो जम के बताओ, दो चार अच्छी बातें करके मैं बैठ जाऊँगा, मैं ज़्यादा देर नहीं लेने वाला, लेकिन नई बात बताऊँगा या अच्छी बात बताऊँगा, या तो नई होगी या तो अच्छी होगी कम समय में। मुझे पता है कि और भी कल्चरल प्रोग्राम है, बच्चों को पुरस्कृत भी करना है, लोगों को पुरस्कार भी देना है, सम्मान भी देना है, सब बातें हैं, तो उसके साथ साथ आपसे मैं ज़रा जुड़ जाऊँ। ज्योतिबा फुले पहले इंसान हैं, महापुरुष हैं भारत के, गांधी जी से पहले, कि म्यूनिसिपल कॉरपोरेशन पुणे में डस्टबिन रखवाया था। जहाँ जहाँ गंदगी का ढेर लगता था वहाँ कूड़े के लिए मटका होता था, बड़ा सा मटका, छोटा नहीं, बहुत बड़ा मटका बनवा के वो लगा के, और फिर सुबह 5 बजे 6 बजे उठ के देखते थे कि लोग जब बाहर तो नहीं फेंक रहे हैं, कूड़ेदान जो सफाई के बाद जो है उसी में रखते कि नहीं रखते हैं। और म्यूनिसिपल कॉरपोरेशन के कुछ कर्मचारियों की ड्यूटी लगी थी, और वो उस ज़माने में बैलगाड़ी होगी, चकड़ा होगा, जो भी होगा, घोड़ा गाड़ी होगी, जो भी होगा, उससे वहाँ से रिप्लेस करके जो है सुटेबल जगह पर ला के रखवाया जाता था। मतलब सफाई के लिए, सफाई अभियान जिसको आज स्वच्छता अभियान कहा जाता है, उसके भी जनक, जोर से बोलिए, महात्मा ज्योतिबा जिंदाबाद, फुले साहब जिंदाबाद, जोर से बोलिए जिंदाबाद। यस, अब थोड़ी बात, थोड़ी ताजगी आ जाए ना। ये महापुरुष से पहले व्यक्ति हैं भारत के जिनकी वाइफ, जिनकी अर्धांगिनी, जीवन संगिनी को वो धर्म पत्नी नहीं बनने दी है। यहाँ भारत में धर्म पत्नी बना दिया जाता है, और उसको पता ही नहीं चलता है कि वो जो जीवन संगिनी है, जीवन साथी है या धर्म पत्नी है। और धीरे धीरे जो है उसको जो गुलाम बना दिया जाता है मानसिक रूप से, भक्ति मार्ग पर ले जाके। महात्मा ज्योतिबा फुले ने अपनी पत्नी को धर्म पत्नी नहीं, जीवन संगिनी बनाया, जीवन साथी बनाया। शब्दों की गहराई में जाइए, ऐसे नहीं बोल रहा हूँ। दूसरी बात कि वो शिक्षित नहीं थी, उनको शिक्षित किया, एग्जामिनेशन पास करवाया, एग्जाम दिलवाई, और दिलवाने के बाद उनको घर पे ही नहीं रखा, उनको प्रेरित किया, मार्गदर्शन किया कि आप जो है महिलाओं की शिक्षा के लिए जो है काम करो। और पूरी हिस्ट्री यहाँ के लोगों को मालूम है, हमसे ज़्यादा मालूम है। बाकी में उन्होंने फातिमा शेख के साथ साथ कैसे स्त्री शिक्षा, और सभी महिलाओं को, किसी भी जाति धर्म की बात नहीं, सभी महिलाओं को, सभी जाति के, उन्होंने शिक्षा की शुरुआत जो की, और स्त्री शिक्षा की शुरुआत करी, और कई स्कूल खोले, स्वयं ज्योतिबा फुले और माता सावित्रीबाई जी। अब सावित्रीबाई का हर स्कूल में जो पूजा होना चाहिए, सम्मान होना चाहिए, तो भारत में किसी भी स्कूल में सावित्रीबाई का न जन्म जयंती मनाई जाती है, न शिक्षा की देवी मानी जाती है, न शिक्षा के अधिकारिणी मानी जाती है, न शिक्षा के महापुरुष मानी जाती है, महाविदुषी मानी जाती है, नहीं पढ़ाया जाता है। उनको एक तरह से इग्नोर करने की कोशिश की गई। और राजस्थान में एक शिक्षिका ने सरस्वती की जन्म जयंती न मना के, कोई जन्म जयंती नहीं है, माता सावित्रीबाई की जन्म जयंती मनाई और उनको शिक्षा की देवी घोषित किया, तो उसको सस्पेंड कर दिया राजस्थान में। अभी हाई कोर्ट से 8-10 दिन पहले वो लेडीज जीत के आई हैं कि ये जो सस्पेंशन ऑर्डर वो गलत है। और उसकी लड़ाई जो हमारे साथी एक बाबूलाल बैरवा हैं वो लड़े और इस्टेब्लिश किया कि आप जिसको जो है काल्पनिक देवी को जो पुजवाना चाहते हैं वो कभी प्रेरणा का स्रोत नहीं बन सकती। प्रेरणा का स्रोत वो बनेगा जिसने सचमुच काम किया, इतिहास पुरुष। बाबा साहब की लड़ाई यहीं से शुरू हो जाती है कि वो इतिहास के काल्पनिक और इतिहास में डाले गए जो है गंदी चीज़ों का विरोध करते थे।
वो हमेशा ये गलत है, गलत है, गलत है, और सही है, सही है, सही है। महात्मा ज्योतिबा फुले ने एक बड़ा ऐतिहासिक काम किया भारत में उस जमाने में कि तुरंत भारत के लोगों में एक सांस्कृतिक चेतना जो आ रही थी उसको और ऊंचाई देते देते सामाजिक क्रांति की नींव डाल दी। बाकी भारत के जितने भी महापुरुष थे पूरे देश में, एक से एक महापुरुष थे, सबका सम्मान होना चाहिए। जितने भी महापुरुष थे, रानाडे जी भी, गोविंद राणा जी, बंगाल में नाम ले लीजिए, बड़े लंबे लंबे नाम हैं, राजा राम मोहन राय जी, देश बंधु वहाँ दीनबंधु, एंड्रयूज, बहुत सारे नाम थे। सब लोगों ने अच्छा काम किया। वो सांस्कृतिक एक आवरण, सांस्कृतिक एक रिनेशा, सांस्कृतिक जो है एक चल रहा था, वो एक मुहिम। ज्योतिबा फुले पहले महापुरुष हैं जिन्होंने सांस्कृतिक संचेतना को सामाजिक क्रांति के रूप जो है में परिवर्तित किया और उस मुख को मोड़ कर जो है भारत में सामाजिक क्रांति की नींव डाली। अमेरिका और फ्रांस के बाद सामाजिक क्रांति की नींव कहीं किसी देश में पड़ी और उस समय तो वो ज्योतिबा फुले। इसको जानना जरूरी है। इन महापुरुषों के जन्म जयंती तो जिस दिन जन्म लेते हैं उस दिन मनाई जाती है। आज 27 अप्रैल है, आज तो जन्म दिवस है भी नहीं। तो इसका मतलब ये है कि इन महापुरुषों की जन्म जयंती के माध्यम से हम लोग उनके विचारों की जयंती मना रहे हैं। वस्तुतः ये विचार महोत्सव जयंती है, एक तरह से ये विचारों की जयंती है और थोड़ी थोड़ी विचार जान भी लेना चाहिए। यहाँ महाराष्ट्र में बोलना आसान नहीं है इन महापुरुषों के विषय में, क्योंकि हर आदमी जो है बहुत ज़्यादा जानता है, बहुत ज़्यादा जानता है। और मुझे कभी कभी आश्चर्य होता है कि जानकारी इतनी हो जाती है, फिर मैं पूछता हूँ कि इसमें समझदारी की क्या बात कही। जानकार होना अलग बात है, समझदार होना। बोलो जय भीम, बोलो जय भीम। ये क्यों मैंने कहा? इसलिए कहा कि बाबा साहेब डॉक्टर बी.आर. अम्बेडकर को लोगों ने धीरे 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 उनका दलिताइजेशन कर दिया। उनका दलिताइजेशन करके ये हुआ कि भाई आरक्षण के जनक भी हो सकते। साहू जी महाराज के बाद बाबा साहब ने सबसे अधिक आरक्षण दिला, भारत का बंधारण संविधान कॉन्स्टिट्यूशन लिखा और दलितों के लिए चाहे शेड्यूल कास्ट के लिए बड़ा काम किया, एसटी के लिए काम किया, हो सकता है ओबीसी के लिए किया। इस तरह की बातें चल रही है। चलते चलते हालत ये हो गई कि जो लोग बाबा साहेब को नहीं जानते थे वो जानना भी नहीं चाहते। और शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब्स और बैकवर्ड कम्युनिटीज़ के लोग इन्होंने अपना मसीहा मान लिया। तो जो शेड्यूल कास्ट का नहीं है, जो शेड्यूल ट्राइब्स का नहीं है, ठीक है, बैकवर्ड कम्युनिटीज़ का भी नहीं है, तो बाबा साहब को अपना आदर्श मानना ही नहीं, शुरू ही नहीं किया। जबकि बाबा साहब के व्यक्तित्व की विराटता का अध्ययन आप करेंगे तो आपको पता चलेगा कि बाबा साहब ने जो कंट्रीब्यूट किया है उसका 10% संविधान है और 5 या 10% रिजर्वेशन है। बाकी 70 से 75% जो कुछ भी किया है इस देश की महिलाओं के लिए किया है, जो कुछ भी किया है देश के तमाम लोगों के लिए किया है, सभी जाति धर्म के लोगों के लिए किया है। चाहे सिख हो, कोई हिंदू हो, चाहे बुद्धिस्ट हो, जैनी हो, पारसी, सिख, कोई भी आदमी उंगली उठा के नहीं कह सकते कि बाबा साहब ने हमारे लिए अन्याय किया, हमारे खिलाफ अन्याय किया है। विरोध किया गलत चीज़ों का, लेकिन बाबा साहब का जो सबसे बड़ा कंट्रीब्यूशन है कि उन्होंने 80%, 70 से 80% जो है भारत के अन्य लोगों के लिए किया हुआ है। इसकी जानकारी होनी जरूरी है। रिजर्वेशन कितना है? 22.5% ओरिजिनल SC ST को। तो 78% क्या करेंगे? 78% जो है क्या करेंगे बाकी लोगों के लिए। और जिनको रिजर्वेशन नहीं दिया उनके पास 50% से ज़्यादा रिजर्वेशन, जो नॉन शेड्यूल कास्ट के लोग हैं। तो बाबा साहेब के व्यक्तित्व की विराटता को समझना बहुत ज़रूरी है। फटाफट 2-3 बातें मैं करके अपनी बात इसलिए ख़त्म करूंगा कि मुझे पता है टाइम का, लेकिन अच्छी बातें, इंपॉर्टेंट बातें जो मुझे अच्छी लगती है, आपको लगती है नहीं लगती मुझे पता नहीं, लेकिन मैं बोलूँगा। वो ये है कि कितने लोग हैं पूरी दुनिया में जो जानते हैं कि बाबा साहेब ने पहली बार एक मीटिंग हुई थी कटक में, उड़ीसा में,
ये जानने लायक बता रहा हूँ, नई बात, अच्छी बात, नई बात तो नहीं है, बात पुरानी, लेकिन नए तरह से मैं आपको पेश कर रहा हूँ। 15 दिसंबर 1945 को कटक में, डेट थोड़ा ज़्यादा हो सकता हो मेमोरी में, मीटिंग हुई। वहाँ 3 नदियों को जोड़ने का, 3 नदियों को जोड़ के, और वहाँ एक हाइड्रो इलेक्ट्रिक सिस्टम भी डेवलप करना था, डैम भी डेवलप करना था। मैथान एक नदी हुआ करती थी, वहाँ पे ये प्रोजेक्ट करना था। और उड़ीसा, बिहार और बंगाल के कॉर्नर पर भी एक बड़ा सा तलैया हुआ करता था, बड़ा सा लेक है, उस पर भी डैम बनाना था, उसको तलैया कहा जाता है। और उधर कटक में जो है बड़ी समस्या ये आ रही थी कि कटक की जो नदी हैं, उड़ीसा की जो नदियाँ हैं, वो वहाँ मुसीबत थी। जैसे ब्रह्मपुत्र को जो है बिहार और असम का आजाम माना जाता है, वैसे ही उस पर कॉन्फ्रेंस था। बाबा साहब वहाँ कटक में गए थे, और वहाँ एक वक्ता जो हाई पावर कमेटी के बड़े अधिकारी थे, उन्होंने कहा कि ये जो फ्लड होता है, जानने वाली बात बता रहा हूँ, ये जो फ्लड है, बाढ़ है, ये एक मुसीबत है। उन्होंने क्या बोला कि दिस फ्लड इज नेचुरल इविल, एक प्रकृति की बुराई है कि इधर जो है हमेशा जो बाढ़ आती है और यहाँ के लोग जो मारे जाते हैं, परेशान हो जाते हैं, घर द्वार उनका डूब जाता है, और हमेशा जो है ओवरफ्लो हो जाता है, इस सब बातें हैं। तो ये जो 3 नदी हैं, एक ब्रह्मानी नदी, एक बैतरणी नदी, और एक और भी नदी थी, 3 नदियों को वो लोग वहाँ का, जैसे असम में और बिहार में ब्रह्मपुत्रा को माना जाता है, वैसे वो कहते हैं कि ये जो नदी हैं, उसमें मेन जो नदी है वो इट्स ए नेचुरल इविल। और दूसरा बोला कि these 3 rivers creates hazardous to the common people। बाबा साहब जब उठते हैं बातचीत करने के लिए तो पहली बार घोषणा करते हैं, नई बात बताता हूँ। वो कहते हैं मुझे आश्चर्य लग रहा है कि नदियों के पानी को, और इतना ज़्यादा पानी जो आता है, जो बाढ़ में कन्वर्ट हो जाता है, इसको आप लोग नेचुरल इविल कहते हैं, एक प्राकृतिक बुराई कहते हैं। ये गलत बात है। और पहली बार डिक्लेयर किया बाबा साहब ने कि वी मस्ट हैव क्लैरिटी ओवर द एम्बुलेंस ऑफ वाटर, अबंडेंस, जितना कुछ हो बहुत ज़्यादा। वाटर इज अ वेल्थ, ये मेरे शब्द नहीं है, बाबा साहब के शब्द बता रहा हूँ। वो कहते हैं कि ये जो चाहे पानी नेचुरल हो, झील का पानी हो, नदी का पानी हो, बाढ़ का पानी हो, वर्षा का पानी हो, इसे हमें वेल्थ मानना चाहिए, राष्ट्रीय संपत्ती मानना चाहिए। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही विचाराची चळवळ आहे, पुस्तकाची चळवळ आहे, अभ्यासाची चळवळ आहे। यावर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथून जी डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी प्राप्त झाली होती, त्याला 100 वर्ष होतात। ती गेल्या वर्षी झाली नोव्हेंबर 1923 ला। खूप छान त्यांचा तो प्रबंध आहे, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी। किती जणांनी वाचलाय? हात वर करा। खूप छान, थँक्यू। म्हणजे यू सी वी ऑल आर अ टीम। आपण सगळे बाबासाहेबांचे पाईक आहोत, बालक आहोत। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः एक इकॉनॉमिस्ट होते। त्यांचा MA चा जो थिसिस आहे, PhD चा थिसिस आहे कोलंबिया युनिव्हर्सिटीचा, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचा जो थिसिस आहे तो सुद्धा इकॉनॉमिक्सच्या वरचा आहे, आणि निश्चितपणे आपण त्यांचे विचार वाचणं अपेक्षित आहे। ही वॉज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ द वर्ल्ड। तुम्ही त्यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जर का थिसिस वाचला, तो कसा पास झाला ते जर का वाचलो, तर तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला, ब्रिटिश सरकारला, ब्रिटिश अकॅडमिक्सना झगडून त्यांनी तो पास, म्हणजे ही हॅड फोर्स्ड द ब्रिटिश अकॅडमिक्स अँड द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स टू अप्रूव्ह हिज थिसिस फॉर द डॉक्टर ऑफ सायन्स। इंग्रजांनी पद्धतशीरपणे भारतीय अर्थव्यवस्थेचं कशा प्रकारे धोरण केलंय याची मांडणी त्यांनी त्याच्यामध्ये केली होती। आणि त्यांचे जे गाईड होते, कॅन एनीवन टेल द नेम ऑफ एनी गाईड ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांचे जे गाईड होते त्यांचं नाव होतं डॉक्टर एडवर्ड कॅनन। त्या एडवर्ड कॅनननी त्यांच्या ज्या सिद्धांत, म्हणजे त्यांच्या ज्या थिसिसची जी फॉरवर्ड लिहिली आहे, त्या फॉरवर्डमध्ये त्यांनी असं सरळ सरळ लिहिलंय कि I don't agree with the things whatever has been concluded by Dr. Ambedkar, but whatever he is saying, it is based on the facts, and so we are
गिव्हिंग हिम दॅट डॉक्टर ऑफ सायन्स ही उपाधी. म्हणजे यू सी संपूर्ण ब्रिटिश साम्राज्याला, ब्रिटिश अकॅडमिक्सना, ब्रिटिश इंटेलेक्च्युअल्सना सुद्धा मान्य करायला लावण्याचं सामर्थ्य त्यांच्या विद्वत्तेत होतं. ते खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय पातळीवरचे, नोबेलच्या पातळीवरचे असे आंतरराष्ट्रीय विश्वविख्यात अर्थतज्ञ होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आतापर्यंत 18 लोकांना नोबेल पारितोषिक मिळालं आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून जिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी दुसरी PhD मिळाली होती, दुसरी डॉक्टरेट, तिथून 152 लोकांना आतापर्यंत नोबेल पारितोषिक मिळालं आहे. आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय काय काम केलं आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे त्याची. आणि त्याचाच एक भाग म्हणून ते व्यस्त राहिले. अन्यथा अशी कितीतरी नोबेल प्राइजेस त्यांना कधीच मिळाली असती असं मला वाटतं. ऑन धिस ओकेजन ऑफ दॅट डॉक्टर ऑफ सायन्स जी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनं दिली होती, त्याचा एक भाग म्हणून 13-14 एप्रिलला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि मुंबई युनिव्हर्सिटी आणि बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त माध्यमातून वी हॅड अ इंटरनॅशनल कॉन्फरन्स इन लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. द व्हाईस चान्सलर ऑफ द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांनी बाबासाहेबांचं त्यावेळचं ॲप्लिकेशन, त्यावेळचा अटेंडन्स, त्यावेळचा थिसिस अँड एव्हरीथिंग त्यांनी एक स्पेशल एक्झिबिशन आमच्या सगळ्यांसाठी ठेवलं होतं. इट इज दे हॅव प्रिझर्वड एव्हरीथिंग विथ देअर. आणि त्यांना आपल्या त्या विद्यार्थ्याचा, आपल्या त्या विद्वानाचा खूप अभिमान वाटतो. देर इज ओनली वन स्टॅच्यू इन द कॅम्पस ऑफ द लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड दॅट इज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या सगळ्या गोष्टीतून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं महत्त्व समजतं. आणि ते सगळं महत्त्व आपण सगळ्यांनी समजणं, उमजणं, इतरांना सांगणं हे फार गरजेचं आहे. आपल्या माणसांचं महत्त्व हे आपणच सांगायचं असतं. दुसरी माणसं सांगत नाहीत. दुसरी माणसं तेवढ्यापुरतं सांगतात, तेवढ्यापुरतं वापरतात. असा हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. आपण सर्वजण ऋणानुबंध अभियानाच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी आणि इतर सर्वजण यू सी बॉम्बे इज द फायनान्शियल कॅपिटल ऑफ द इंडिया. आणि खऱ्या अर्थानं ते एका अर्थानं जगाची सुद्धा एका अर्थानं कॅपिटल असल्यासारखे आहे. द पर्सन हू हॅज वर्कड इन बॉम्बे ही कॅन वर्क एनिवेअर इन द वर्ल्ड. आणि त्या अनुषंगानं तुम्ही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि अभियंते सगळेजण एकत्र येऊन हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पसरवण्याचा, त्यांच्या पायिकांना आधार देण्याचा, त्यांच्याबरोबर असण्याचा 6 डिसेंबर हा आपल्या सगळ्यांच्यासाठीचाच एक आठवणीतून अश्रू गाळावा असा एक दिन असतो. आणि त्या दिवशी संपूर्ण देशातून इथं सगळेजण येतात. आणि त्यांना इथं तुम्ही जर यू सी बार्टी ऑल्सो हॅज इट्स ओन रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ 6 डिसेंबरच्या कार्यक्रमामध्ये बार्टीकडं सुद्धा एक जबाबदारी असते. आणि आम्ही सगळेजण पाहत असतो की कशाप्रकारे मुंबई महानगरपालिका आणि त्याचे कर्मचारी याच्यात इन्व्हॉल्व असतात. आणि त्यातला पण ज्यांना आपण स्वतः पाईक आहोत, that person is not bothered about the 10 to 5 office hours. He works more than that. He takes efforts more than that. आणि ते जे आतून येणारं जे बंधुत्व, आतून येणारी जी भावना आहे, ती भावना जास्त महत्त्वाची असते. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये सांगितलेला जो काही सिद्धांत आहे, जी काही तत्त्व आहेत, ती आपण सगळ्यांनी प्रज्ञाशील करुणेच्या माध्यमातून स्वतःच्या जीवनात अवलंबून करणं अपेक्षित आहे. स्वतःच्या कुटुंबाच्या जीवनात अवलंबून करणं अपेक्षित आहे. अँड वी शुड सी दॅट समाजात सुद्धा त्या सगळ्यांचा अवलंब झाला पाहिजे. आणि निश्चितपणे या सगळ्याच्या प्रेरणेतून आपण त्यांच्या स्वप्नातला विकसित, सुसंस्कृत, संविधान साक्षर असा समाज, असा देश निश्चितपणे आपण निर्माण करू शकतो. आपण खूप सिरियसली हे सगळे विषय घेतले पाहिजेत. त्याबद्दल आपण जे आज छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी महात्मा फुले, शाहू महाराज, गौतम बुद्ध यांची एकत्रित पद्धतीने आपण जयंती साजरी करतो, त्याच्यामागे एक विशिष्ट विचार आहे, ध्येय आहे. ते ध्येय आपल्याला लोकांपर्यंत न्यायचं असेल तर राम सरांसारख्यांचे विचार आपल्याला माहिती असले पाहिजे. दुसरा भाग असा आहे की आपण इंजिनियर आहात, अनेक संघटनांमध्ये, ऋणानुबंधमध्ये आहेत, इंजिनियर ऑफिसर आहेत. आपण इतरांच्या कार्यक्रमाला जातो, मग कोणाच्या मन मोडू नये म्हणून गणपतीला जातो, सत्यनारायण पूजेला जातो. मग आपल्या कार्यक्रमाला इतरांना कधी बोलवणार? का बोलवत नाहीत तुम्ही? जशी संतोषी मातेची पत्र पाठवायची ना, 9 जणांना पाठवा नाही तर मराल. ह्या बाकीच्यांना सांगितलं पाहिजे आपण की असे जर कार्यक्रम ऐकलेत नाही, बाबासाहेबांची खरी तोरवी समजून घेतली नाहीत,
महात्मा फुले शाहू महाराज समजून घेतले नाहीत, शिवाजी महाराज समजून घेतले नाहीत, तर अकलेच्या घोड्यावरनं तुम्ही कधीच उतरणार नाही. इतका बेअक्कलपणा दाखवाल. यांना सांगितलं पाहिजे प्रत्येकाने 2 मुलं नाही घेऊन आली तरी चालतील, घरातली चिलीपिली, परंतु आपल्या 4 मित्रांना घेऊन या. तुम्ही 200 संघटित कार्यकर्ते जर असेल तर प्रत्येकाने 4 आणले तर 800 होतील. असे विचार 800 लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत, समजले पाहिजेत, तर काहीतरी बदल होईल. कारण ज्यांनी केलेलं आहे, तुमचं आयुष्याचं भलं केलेलं आहे, तुम्ही लाभार्थी आहात. आज साधी गोष्ट राम सरांनी सांगितली जी आम्हालाही माहिती आहे की इथे या मुंबईमध्ये म्हणजे शिव आणि माहीमपासून जी पर्यंतची मुंबई आहे, मुख्य मुंबई, ह्या मुंबईमध्ये वीज आज 25% कमी दराने मिळते आणि मुंबईच्या बाहेर मिळते, बाहेर 25% दराने अधिक मिळते. ती डॉक्टर बाबासाहेबांच्यामुळे. हे कधी कळणार? मग किमान ह्या मुंबईतल्या लोकांनी तरी दरीत सवर्ण असा भेद ठेवू नये आणि त्याचप्रमाणे दंगली पण घडवू नये. आज दंगली होत नाही, पण वैचारिक दंगली तर चालूच आहेत ना. मग आपण हे कधी सांगणार? या म्हणून सांगायचं, कदाचित सांगायचं की तुझे तिकीट असेल, तुझा जो खर्च असेल, मी भरतो, मी भरते, पण असं कार्यक्रम बघायला या. आज आपल्याकडे नाही आहे तसं होत. मी ह्या 4 विचारांचं आहे, मी काय आंबेडकर समाजातला नाही आहे, पण मला माहिती आहे की मी हे सगळं झटकल्यानंतर जेव्हा शाहू फुले आंबेडकर ह्यांचे विचार जेव्हा आत्मसात करीन तेव्हा माझ्या जगण्याला खरा काही अर्थ होईल. आणि ह्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नसते. आज जर छत्रपती शिवाजी महाराज जर तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर पहिल्यांदा ज्या सभागृहामध्ये बसले ते अण्णाभाऊ साठे समजून घ्यायला पाहिजे. फक्त 1.5 दिवस शाळा शिकलेला माणूस, 50 वर्षाचं आयुष्य माती खाऊन गेला. म्हणजे खायचे अभाव होते, परंतु त्या माणसांनी काय केलं? 38 कादंबऱ्या लिहिल्या, एकापेक्षा एक. आणि 38 कादंबऱ्यापैकी 25 कादंबऱ्यांवर त्यांचे सैराटसारखे 25 पिक्चर झाले. अशी साताऱ्याची तरा, वारणेचा वाघ, फकीरा, एकापेक्षा एक. इतकंच नाही तर त्यांच्या 13 भाषांमध्ये आई नावाची कादंबरी इंटरनॅशनल लेवलला गेलेली आहे. आपले अण्णाभाऊ साठे हे चिराग नगरमध्ये चेंबूरला राहायचे. आज तुम्ही सभागृहामध्ये बसलेला, त्याची शाळा किती? फक्त 1.5 दिवसाची. IAS, IPS, इंजिनियर काय त्याच्यासमोर काही नाही. आपलं किती होती? आपण काय, आपलं काय, कुठे थिएटर काय? थिएटरच्या एखाद्या दरवाजाला तरी नाव देतील का? मग ह्यांनी काय केलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगितले. काय सांगितले? एका गाण्यामध्ये सांगितले, जग बदल घालून घाव सांगून गेले आम्हा भीमराव. गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत, अंग झाडून निघ बाहेरी घे बिनीवरती धाव. आणि मगाशी त्यांनी सरांनी सांगितलं, राम सरांनी, चोराला चोर म्हणायची हिंमत असली पाहिजे. ते त्यांनी फक्त 2 ओळीमध्ये सांगितलं. धर्मांधानी आमास छळले, धनवंतांनी तसेच पिळले, मगराने जणू माणिक गिळले, चोर जाहले साव सांगून गेले आम्हा भीमराव. 5000 शब्दांमधून जे लिहिता येणार नाही, 200 पानामधून जे सांगता येणार नाही, ते 1.5 दिवसाचा शाळा शिकलेल्या माणसाने फक्त 2 ओळींमध्ये सांगितलं. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, 10 वक्त्यांच्या 10 भाषणांपेक्षा एका शाहिराचं एक गाणं मला कायम मोठं वाटलेलं आहे. पण आता शाहीर मंडळी भलतीच गाणी म्हणतात. म्हणजे तुम्ही आणलेत नाही ते बरं, नाही तर ऐकू नये अशा गोष्टी असतात. खरं हे आपण सगळं बदललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आपल्याला छत्रपती शाहू महाराज कळले. मगाशी जाधव सरांनी सांगताना थोडीशी चुकीची माहिती दिली. त्यांनी सांगितलं मराठ्यांसह सर्वांच्या जातीची हॉस्टेल काढली, मराठ्यांना वगळून, ब्राह्मणांना वगळून इतर जातींची काढली. हे विचारायला त्यांच्याकडे एक माणूस आला शाहू महाराजांपुढे की तुम्ही सगळ्या जातीतल्या दलित आणखीन क्या मागासवर्गीय जातीतल्या लोकांसाठी तुम्ही हॉस्टेल्स काढलेली आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह काढली आहेत, मराठ्यांसाठी आणि ब्राह्मणांसाठी का नाही?
तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी विचारणाऱ्याला अभ्यंगशास्त्रीला सांगितलं, गरिबांना काही द्यायचंच झालं की तुम्हाला आपलं गरिबी कशी आठवते, की आज त्यांना देण्यासाठी काही नाही आहे, आता मराठ्यांना देण्यासाठी मी एक राजा आहे, दलितांमध्ये मागासांमध्ये असा एक कोणी राजा आहे का सांगा, म्हणून मी त्यांना देतोय. हे महत्त्वाचं आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी परतफेड केली सुद्धा. शाहू महाराजांनी तर बहिष्कृत भारत आणि मूकनायकाला मदत केली. सयाजीराव गायकवाडांनी शिक्षणासाठी केली. बाबासाहेबांचं आयुष्य मला जास्त जवळचं वाटतं, कारण बाबासाहेबांनी 50 वर्ष जे प्रत्यक्ष ग्राउंड लेवलला जे काम केलं त्याच्यामध्ये 1920 सालापासून त्यांच्या हातामध्ये कायम लेखणी होती आणि ती पत्रकारितेची होती. बाबासाहेबांनी 5 नियतकालिकं काढलेली आहेत. बहिष्कृत भारत, मूकनायक, प्रबुद्ध भारत, समता आणि जनता अशी 45-46 वर्ष त्यांची पत्रकारिता चालू होती. की आपण फक्त विद्वान असून चालत नाही, तर जनतेच्या लोकांचा आवाज जर लोकांना सरकारपर्यंत न्यायचा असेल तर हातात लेखणी आणि पत्रकारिता असावी लागते, हे बाबासाहेबांचं म्हणणं होतं. शाहू महाराजांमुळे आपल्याला महात्मा फुले कळले. समता कशी असली पाहिजे, समता असली पाहिजे तर त्याच्यामध्ये जात नावाची कुठली गोष्ट नसली पाहिजे. त्याचप्रमाणे धर्माचा अहंकार असता कामा नये. महात्मा फुले अनेक कारणासाठी ग्रेट आहे, जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आदर्शच मानले. बाबासाहेबांनी त्यांनी 3 जे गुरु मानले ते 3 गुरु म्हणजे महात्मा फुले, कबीर आणि संत तुकाराम. ह्या तिघांना त्यांनी गुरु मानले, कारण त्यांनी करताना पत्रकारितेत करताना मूकनायक वक्ती तर तुकारामांचा अभंग लिहिलेला होता. हेही महत्त्वाचं आहे. महात्मा फुले ग्रेट का, आज का त्याचा ग्रेटनेस, शिक्षण दिलं, शिकवलं हे तर आहेच, पण व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा माणूस तसा वागतो का? महात्मा फुलेंना 5-1 वर्ष झालं मूल होत नव्हतं. त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी आपल्या मिसेसची आणि स्वतःची टेस्ट केली. आणखीन सांगितलं, त्यांची जे सावित्रीबाई फुलेंचे आई वडील आले, त्यांनी सांगितलं 5-1 वर्ष झाली तुम्हाला मूल होत नाही. तर त्यांनी सांगितलं, सावित्रीचं आम्ही चेकिंग केलं, माझंही केलं, त्याच्यामध्ये सावित्रीमध्ये खोट निघाली आणि तिला मूल होणार नाही. तर म्हणे मग मूल होणार नाही तर घर नांदतं कसं होणार, तुम्ही सवत आणा. तर त्यांनी सांगितलं, माझं सावित्रीवरती प्रचंड प्रेम आहे, मी सावित्रीला सवत आणून तिचा छळ मांडणार नाही. मग तसं असेल तर तिची बहीण आहे धाकटी, तिलाच तुम्ही पत्नी म्हणून स्वीकारा. तर महात्मा फुलेंनी सांगितलं नाही, तिथे त्या माणसाचं महात्मा पण दिसतं. त्यांनी काय सांगितलं, सावित्रीला मूल होत नाही म्हणून मला तुम्ही सवत करायला सांगतात, उद्या जर माझ्यामध्ये खोट पडली असती, निघाली असती, तर मला तुम्ही सवत्या आणला असतात का? यानंतर मी कार्यक्रमासाठी इथे प्रामुख्याने उपस्थित असलेले आणि युनियन पब्लिक सर्व्हिसेस कमिशनची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय श्री सोनावणे सर आणि श्री भोजने सर यांना देखील निमंत्रित करेन. त्यांनी विचारमंचावरती यायचं आहे. विद्यार्थ्यांना आज इथे बोलवण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांचं भविष्य काय असावं, त्यांनी पुढील आयुष्यामध्ये कोणतं प्रावीण्य मिळवावं हा देखील आहे. आणि त्यानिमित्तानेच आज विचारमंचावरती आत्ता उपस्थित राहिलेले आयुष्यमान विवेक सोनवणे सर, UPSC पास्ड आउट कॅन्डिडेट, ज्यांनी आत्ताच आयोजित केलेल्या परीक्षेमध्ये 126वा एअर रँक प्राप्त केलेला आहे. त्याचप्रमाणे इंजिनियर प्रशांत सुरेश भोजने सर हे देखील आत्ताच UPSC परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि ऑल इंडिया रँक 849 त्यांनी घेतलेला आहे आणि ते IRS सर्व्हिसेसमध्ये आहे. तर सरांनी दिलेल्या इंट्रोडक्शन प्रमाणे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन 2023मध्ये मला 126वा क्रमांक प्राप्त झालेला आहे. तर सरांनी बोलले की मार्गदर्शन करा, त्याच्या पहिले मी माझा प्रवास आणि माझे थोडंसं UPSCच्या जर्नीबद्दल लोकांना थोडंसं एक आतुरता असते की काय झालं कसं आहे, त्याच्याबद्दल थोडंसं तुमच्यासोबत शेअर करेल. तर ज्या दिवशी रिझल्ट लागणार होता असं कळलं
तर त्या दिवशी प्रत्येकाला आशा असते, प्रत्येकाला वाटत असतं की माझं सिलेक्शन व्हायला पाहिजे, माझं लिस्टमध्ये तरी नाव असायला पाहिजे. पण ह्यावर्षी माझं असं काही नव्हतं. ह्यावर्षी मी इमोशनली एक डिटॅच्ड होतो रिझल्टपासून, की जे होईल ते होईल. मी माझे एफर्ट्स टाकलेले आहेत, मी माझं जेवढं पण इनपुट्स आहे ते दिलेलं आहे. याच्यानंतर जे होईल ते माझ्या हातामध्ये नाही आहे. तर ह्या इमोशनल डिटॅचमेंटमधून मी जेव्हा PDF उघडली आणि मग जेव्हा माझं नाव बघितलं तेव्हा एक अतिशय एक ओव्हरजॉईड झालो, एक हॅपीनेस म्हणून दॅट वॉज द फिलिंग. हाऊएव्हर त्याच्यापेक्षाही इम्पॉर्टंट त्या फिलिंगला रिप्लेस केली ती म्हणजे एक फिलिंग ऑफ सेल्फ सॅटिस्फॅक्शन. एक असं असतं की या परीक्षेमध्ये किंवा कोणत्याही मोठ्या गोष्टीला जेव्हा आपण कोणती भेटते तेव्हा त्याच्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स जातात, खूप सारी मेहनत जाते, खूप सारे कष्ट जातात, खूप सारे सॅक्रिफायसेस जातात. तर त्याची एक पोचपावती मला मिळाली. याचं जे सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं की मी जे डिसिजन घेतले, मी जे पण मी स्ट्रॅटेजाईज केलं, प्लॅनिंग केलं, त्याची एक पोचपावती मिळाली. त्याचं जे सेल्फ सॅटिस्फॅक्शन होतं दॅट वॉज मच मोर इम्पॉर्टंट, दॅट वॉज मच मोर बिगर इज वॉट आय फील. तर तर हे कष्ट जे मी बोलतो तर याच्यामध्ये तुम्ही स्पेसिफिक्समध्ये थोडंसं सांगेल. हे म्हणजे 3 महिने जेव्हा प्रिलिम्स आणि मेन्सच्यामध्ये जेव्हा आपली दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पिरियड ह्या एक्झामसाठी. सो इन दोज 3 मंथ्स मी युजली घर नाही सोडायचो. पूर्ण टाईम घरामध्येच बसून आपला अभ्यास, आपलं स्टडी टेबल आणि तेच दॅट वॉज माय लाईफ फॉर दोज 3 मंथ्स. आणि त्याच्यामध्ये पण मी पॅरेंट्सशी बोलणं कमी केलं, खाणं कमी केलं, झोपणं कमी केलं. मी 2च पोळ्या खायचो आणि त्याही लहान पोळ्या खायचो ताकी मला अभ्यास करायला टाईम भेटायला पाहिजे. तर असं टाईमची कंजूसी करून टाईम आपण अभ्यासासाठी काढू शकतो, असं ते एक होतं. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे 8 ते 10 तासाचा कन्सिस्टंटली एक अभ्यास करायचा एक निश्चय असायचा की एक कन्सिस्टंटली रोज उठून रोज अभ्यास करायचा. मग कंटाळा आला किंवा नाही वाटत असेल तरीही अभ्यास करायला लागायचं. असं ते माझं स्केड्यूल होतं. स्केड्यूलला स्टिक करून राहायचं, दॅट वॉज माय इंटेन्शन. त्याच्यानंतर एक टुडे आय एम ऑफकोर्स आय वॉज एबल टू गेट अ गुड रँक. हाऊएव्हर ह्याच्या पहिले आय हॅव फेल्ड इन दिस एक्झामिनेशन. तर एक जेव्हा फेलियर येतं तर तेव्हा त्या फेलियरमधून एका अपयशामधून आपण खचून न जाता त्याच्यामधून आपण स्वतःला कसं बाहेर काढतो दॅट ऑल्सो बिकम्स मच मोर इम्पॉर्टंट. तर त्याच्यामध्ये असं असतं की फॅमिलीचा एक सपोर्ट सिस्टमचा त्यांचा जो पुश झाला किंवा आपलं स्वतःच एक ऑप्टिमिस्टिक ॲटिट्यूड ठेवून इवन इन फेलियर्स ते जे ॲटिट्यूड असतात ते थोडेसे ह्याच्यामध्ये कामाला आले. तर ह्या सगळ्यांचं जे पोचपावती जी मी रेफर केली ती खूप मोठी होती माझ्यासाठी. तर हे जे यश मला प्राप्त झालेलं आहे हे माझं एकट्याचं नाही, तर ह्या यशामध्ये मी सर्वात मोठा सिंहाचा वाटा मी माझ्या आई, वडील आणि बहिणीला त्यांना देतो. त्यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे. तर ह्याच्यात पण असे काही इन्सिडन्सेस आहेत जे मला शेअर करावेसे वाटतं ऑडियन्ससोबत. तर त्याच्यामध्ये असं आहे की लिहून युजली असं असतं की लिहायला खूप लागतं मेन्सचे जे पेपर असतात त्याच्यामध्ये. तर लिहून असं असतं की दिवसाला 5 दिवसामध्ये 9 पेपर लिहायचे असतात, ज्याच्यामध्ये 1 दिवसामध्ये 6 तास लिहायचं असतं आणि दुसऱ्या दिवशी यू हॅव टू रिपीट रायटिंग 3 hours कंटिन्युअसली, 2 hours ब्रेक अँड 3 hours अगेन. तर त्या 3 तासाचं लिहून बोटांवरती असे घट्टे पाडून यायचे. आणि पहिले पण सारखं लिहून बोटांवर असं म्हणजे लिहिता नाही यायची अशी परिस्थिती व्हायची. तर त्या ह्याच्यामध्ये माझी आई घरून एक गरम पाणी कॅरी करायची, ज्याच्यामुळे की ब्रेकमध्ये समजा मी त्या पाण्यामध्ये मध्ये बोट टाकून ठेवेल आणि मग पुढच्या पेपरमध्ये माझ्या हाताची कंडिशन एवढी तरी होईल की मी पेपर तरी कंप्लीट करू शकेल. तर हे असे छोटे गोष्टी ही एक झालं. अजून हे पण असतं की लिहून हात खूप दुखतात. तुम्ही जर कधी इफ यू हॅपन टू विजिट एनी क्लासरूम ज्याच्यामध्ये मुलं लिहित आहे मेन्सचे पेपर, तर यू विल रिअलाइज की एक आहे ना एक वास असतो
पूर्ण क्लासरूममध्ये एक वास पसरतो. तर तो वास असतो तो म्हणजे रेली स्प्रेचा. कारण मुलांचे हात एवढे दुखून येतात की मग त्यांचे आई वडील मेडिकलला जाऊन ते स्प्रे घेतात आणि हातावर त्यांच्या मारतात. तर तेच त्या मधल्या पिरियडमध्ये माझी आई मध्ये माझ्या हाताला मसाजच करून द्यायचं किंवा तो स्प्रेच मारून द्यायचा. तर असे छोटे हे असे त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या साईडने जे केलेलं ते आता बोलायला खूप इंटरेस्टिंग वाटतं, कारण की ते झालेलं. पण त्यावेळेस ते दॅट वॉज व्हेरी मिनिंगफुल आणि ते छोट्या गोष्टींनी मी माझे पेपर कंप्लीट करू शकलो. आणि आता जे काइंड ऑफ कन्सॉलिडेटेड जे एफर्ट्स आले, कन्सॉलिडेटेड जे मला त्याचं मला जे मिळालेलं आहे. माझ्या आईच्या सारखं माझ्या वडिलांचाही तेवढाच मला खंबीर पाठिंबा होता. त्यांनी मला एक फ्रीडम देऊन दिलेलं की तुला जे पण करिअर चूज करायचं आहे यू कॅन चूज दॅट. माझा तुला मॉरल सपोर्ट राहील. मी असं कधी तुला क्वेश्चन नाही करणार किंवा काही तुझ्यावर बिंबवणार नाही. तर माझ्या वडिलांचाही तेवढाच माझा खंबीर एक पाठिंबा होता. त्यांचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन होतं. तर थोडक्यात माझ्या प्रवासाबद्दल एक लास्ट इयरचा 1 वर्षाचा जर प्रवास तुमच्यासोबत शेअर करायचं झालं तर आय वॉज ऑलरेडी सिलेक्टेड. मी लास्ट इयर ऑलरेडी सिलेक्ट झालेलो. तर त्याच्या अकॉर्डिंगली मला IPS सर्व्हिस भेटलेली. तर असं असतं की जेव्हा आपलं सिलेक्शन होतं सगळेजण भेटायला येतात, कौतुक करायला येतात, सगळेजण पुष्पगुच्छ घेऊन सगळे फोटो काढतात. मला तिकडे मी पोलीस अकॅडमीला गेलेलो तर तिकडे घ्यायला पोलिसांची गाडी आलेली. तर माझ्यासारख्या एक यंग मुलाला ते खूप मोठं वाटतं, खूप मोठी गोष्ट अशी वाटते. पण मग ते सगळं बाजूला ठेवून परत मग स्टडी टेबलवर यायचं आणि परत अभ्यास करायचा आणि जे पण आपल्याला सक्सेस मिळालेलं आहे ते आपल्या डोक्यात न जाऊ देता परत अभ्यास करायचं. दॅट वॉज मच मोर डिफिकल्ट. सो इट बिकम्स अ लॉट ऑफ मेंटल गेम. म्हणून मग ते तरीही मी लीव घेऊन मी परत अभ्यास केला आणि मग अभ्यास करून मग आय वॉज एबल टू गेट दिस रँक दिस इयर. आम्ही ठाण्याच्या कामगार वसाहतीमध्ये राहतो, खाटण रोड या एरियामध्ये. आणि तिकडून अभ्यास करून हा माझा 9वा अटेम्प्ट होता आणि या UPSC परीक्षेत मला 849 हा रँक मिळाला आहे. आमच्या घरातून शिक्षणावर हमेशा जोर असायचा की शिका. आणि आंबेडकरांनी जो संदेश दिला आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर जो शिका आहे हे आपल्या समाजाला जर आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला शिक्षणावर खूप जोर दिलं पाहिजे. शिकून आता इकडे खूप सारे अधिकारी उपस्थित आहेत. तर शिकून अधिकाऱ्यांनी जे लोकल इन्स्पिरेशन क्रिएट करू शकतात तो माझा उद्देश होता. आमच्या जो विभाग आहे तिकडे जास्त लोक शिक्षणावर जास्त भर देत नाही. तर माझा जो ऑब्जेक्टिव्ह होता की एक लोकल इन्स्पिरेशन क्रिएट करणं, ते मी केलं आहे आणि लोकांचा खूप सारा प्रतिसाद त्यामुळे मला भेटला आहे. जो शिक्षण आहे तो माणसाची तर प्रगती करतो पण समाजाची आणि देशाची प्रगती करण्याचं सामर्थ्य त्यात आहे. आणि पुढे जाऊन शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणे हा माझा उद्देश राहील. माझा UPSC प्रवासात मला आमच्या घरातून तर खूप जास्त सपोर्ट भेटला, कारण का 9 अटेम्प्ट कोणाला एवढा सपोर्ट करत नाही. पण शिक्षणावर प्रभाव होता घरातून. त्यामुळे माझ्या आईवडिलांनी फायनान्शियल मेंटल खूप सपोर्ट केला. आणि महाराष्ट्र गव्हर्मेंटची जी संस्था आहे बार्टी, त्यामुळे मला दिल्लीत जाता आलं. अशा काही पॉलिसी आहेत महाराष्ट्र गव्हर्मेंट, सेंट्रल गव्हर्मेंट, त्यांचा आपण जास्तीत जास्त प्रचार प्रसार करून फायदा घेतला पाहिजे. आणि जास्तीत जास्त लोक हे ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये गेल्यास ज्या पॉलिसी स्कीम्स आहेत त्या आपण एकदम प्रामाणिकपणे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतो. माझा UPSCचा प्रवास हा खूपच लांब आहे, 9 वर्ष. पहिले 3 वर्ष मी सेल्फ स्टडी केलेला, पण ते अनप्लॅन्ड होतं आणि गायडन्स नव्हता, त्यामुळे काहीच त्याचा फायदा झाला नाही. मी एक म्हणजे बोलू शकता की नॉर्मल विद्यार्थी आहे, जो नाही टॉपर वगैरे, पण जी कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं आहे ते मला
जेव्हा मी अवांतर वाचन सुरू केलं, बाबासाहेब आंबेडकर पकडा, महात्मा ज्योतिबा फुले, अजून जे आपले थोर महापुरुष आहेत आपल्या समाजातील, त्यांच्यामुळे तर मला एक समजले की यांचा जो उद्धार आहे हे शिक्षणामुळे झालेला आहे. आणि त्यामुळे जर आपण ही कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवली तर आपलाही होणार आणि आपल्यासोबत समाजाचाही उद्धार होणार. त्यामुळे मी ही वाटचाल मी ज्या ह्या वाटेवर चाललो आहे, तर आपल्या समाजातील जे पालक वर्ग आहे त्यांनी आपल्या मुलांना किंवा स्टुडंटला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. UPSC परीक्षा ह्याच्यात वर्षाला तीन परीक्षा होतात, प्रिलियम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. तर हा माझा 4थी मेन्स होती आणि पहिला इंटरव्ह्यू होता. तर इंटरव्ह्यूला खूप चांगले मार्क आले, त्यामुळे मला हा रँक मिळवता आला. त्यानंतर जी शिक्षणाचं मार्गदर्शन आहे त्यासाठी मी प्रयत्नशील आहे आणि जसा सोशल मीडियाचा मी उपयोग करत आहे, कारण का माझा जो रिझन आहे या क्षेत्रात येणं आहे आणि UPSC पास करणं हे एक इन्स्पिरेशन क्रिएट करणं आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसमध्ये जाऊन तर कायद्यानुसार काम करणे हे तर करावंच लागणार, पण जे प्रोॲक्टिव्हली काम करत आहे समाजासाठी ते शिक्षणाच्या माध्यमातून मी करण्याचा प्रयत्न करेलच. अभ्यासाचा एक लोकांच्या मनात हे आहे की अभ्यास हे म्हणजे जे हुशार मुलं आहेत तेच करू शकतात, पण हे एकदम चुकीचं आहे. एखादी गोष्ट जर तुम्ही 10 वेळा वाचली तर कोणीही त्या गोष्टीत पारंगत आणि विद्वान होऊ शकतो. त्यामुळे जो आपल्याला एक लिमिटेशन लावून ठेवलं आहे का तुम्ही हुशार नाहात, तुम्ही हे करू नाही शकत, तर तुम्ही एखाद्या गोष्टीचा चांगला सराव करत राहिले 10 वेळा 15 वेळा तर तुम्ही त्या गोष्टीत विद्वान बनू शकता. त्यामुळे हे जे लिमिटेशन आहे हे तोडायला पाहिजे. मी बघतो खूप साऱ्या परिवारात ते काही मुलांना बोलतात का हा शिकू नाही शकत, किंवा मग दुसऱ्या मुलांना बोलतात का शिकू शकतो. पण जर आपण आपला सोशल एन्व्हायरमेंट तसा बनवला आणि मुलांना मार्गदर्शन केले, त्यांना प्रोत्साहन केले, तर नक्कीच ते चांगल्या पोस्टवर जाऊन किंवा चांगले बिझनेसमॅन, अजून दुसरे क्षेत्र आहेत त्यामध्ये जाऊन ते पारंगत होऊ शकतील. UPSC मध्ये जसे आम्ही सिलेक्ट झालो आहे, पुढे जाऊन मला प्रोबॅबली IRS भेटून जाईल, पण माझा आता आपल्याला अटेम आहे तर तो अटेम देऊन मी अजून IAS बनण्याचा प्रयत्न करेल, कारण का माझा जो उद्देश आहे पॉलिसी फॉर्म्युलेशनमध्ये जाण्यासाठी, आणि जर पॉलिसी फॉर्म्युलेशनमुळे आपल्याला लॉंग टर्म चेंजेस हे समाजात घडवता येतात. जसं का पकडा शिक्षण, हेल्थ, ह्यामध्ये जे पॉलिसी बनतात सेंटर लेवलला त्या स्टेट लेवलला पण नंतर इम्प्लिमेंट होतात. तर आपल्याला अटेम्प्ट आहेतच खूप सारे, तर त्याचा उपयोग करून IAS बनण्याचं माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करेल. बाकी मार्गदर्शनासाठी मी सोशल मीडियाचा उपयोग करत आहे, जसं का टेलिग्राम वगैरे. तुम्ही माझं नाव सर्च केले तर तिकडे एक चॅनल येईल, तर त्याला जॉईन व्हा. आणि कारण का 1-to-1 मार्गदर्शन करणं खूप आता अवघड आहे, खूप सारे लोक येऊन भेटतात, पण त्यामार्फत मी खूप जास्त लोकांना मार्गदर्शन करू शकतो. मी आपल्या MPSC उत्तीर्ण झालेल्या ज्या कॅन्डिडेट आहेत त्यांना मी निमंत्रित करतो. त्यांचं इंट्रोडक्शन देताना मला खरंच अभिमान वाटतो. नाहिदा झरीन शेख मॅडम ज्या आताच MPSCमधून जमीन महसूल अधिकारी म्हणून कार्यरत झालेल्या आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी सुरू आहेत. BSc बायोटेक्नॉलॉजी केल्यानंतर संबोधी अकॅडमीमधून त्यांनी MPSCसाठी मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्या आता यशस्वी झालेल्या आहेत. त्यांना मी निमंत्रित करतो. नाहिदा झरीन शेख. मी सध्या पेन तालुका रायगड जिल्ह्यातील लँड रेव्हेन्यू ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. सध्या तर माझी ट्रेनिंग सुरू आहे, 6 महिन्याची ट्रेनिंग आहे तिकडे. आणि मी माझ्या स्पर्धा परीक्षेची जर्नी 2019मध्ये सुरू केली होती. मी माझ्या ग्रॅज्युएशन 2019मध्ये ठाणे बेडेकर कॉलेजतून BSc बायोटेक्नॉलॉजीमध्ये केले आहे. नंतर मी ग्रॅज्युएशननंतर लगेच मी एक हेल्थकेअर MNC कंपनीमध्ये जॉब केले. त्यावेळीच मी 2019मध्ये मंगेश बोडकर सर यांच्या संबोधी करिअर अकॅडमीमध्ये क्लासेस जॉईन केली UPSC आणि MPSCसाठी.
नंतर माझा कसा शेड्यूल होता, 8 ते 5 माझी जॉब होती, नंतर 6 ते 9 माझ्या क्लासेस होता, नंतर मी 10 वाजता घरी पोचायची. माझे असेच दिवस जात होते. मला अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. असा 2019 गेला. नंतर आला 2020. कोरोना महामारी होती, जे सगळ्यांसाठी कठीण होती. मी माझी आई गमावली, आजी मावशी गमावली. हे खूप कठीण क्षण होता माझ्यासाठी. पण कसं तरी मी स्वतःला सांभाळून हे सगळं पुन्हा सुरू केले, अभ्यास सुरू केले. 2021मध्ये मी परत जॉब जॉईन केले. परत ते झाला, अभ्यासाला वेळ मिळत नव्हता, म्हणून मंगेश सरांच्या सल्ल्यानुसार मी ती जॉब सोडली आणि माझ्या ॲक्च्युअल प्रिपरेशन 2022मध्ये सुरू झाला. म्हणजे 1 वर्ष आणि 6 महिन्याचे हे टाईम पिरियडमध्ये मी एकूण 2023मध्ये एकूण 6 परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. जसं की MPSC, राज्यसेवा मुख्य, FDA, EPFO, SSA आणि मीनवाईल आता हे लँड रेव्हेन्यू ऑफिसरच्या मी उत्तीर्ण झाली आहे. आणि आता काही निकाल अजून पेंडिंग आहे इलेक्शनमुळे, ते नंतर येणार जूनच्या नंतर. मी संबोधिकर अकॅडमी 2022मध्ये लेक्चर्स वगैरे जे आहे ते सुरू केले. मला असं वाटतं की स्पर्धा परीक्षा क्लिअर करण्यासाठी तुम्हाला फक्त लेक्चर, नोट्स, दिल्लीमध्ये क्लासेस, पुण्यामध्ये क्लासेस हे करण्याची गरज नाही. तुम्हाला पाहिजे प्रॉपर स्ट्रॅटेजी आणि पर्सनल गायडन्स, जे मला मंगेश बोरकर सरांनी दिला. आणि आणि मी असे अनेक विद्यार्थी पाहिले जो 2-3 वेगळे क्लासेस करतात. ते करण्याची काही गरज नाही आहे. तुम्ही बरोबर स्ट्रॅटेजी घ्या, बरोबर मार्गदर्शन पाहिजे. आणि आता काय झालं आहे, UPSC MPSCमध्ये ते जे दिल्ली पुण्यात आहे हे सगळं बिझनेससारखं डेव्हलप झालं आहे कोचिंग इन्स्टिट्यूटचा, असं मला वाटते. त्यांना माझ्या यावर्षी MPSC निघाला आहे. UPSCमध्ये पण मी यावर्षी निघायची होती. माझ्या GSचा पेपर जे आहे खूप चांगला स्कोर होता 99 आणि कट ऑफ होता फक्त 75. पण काय झालं, CSETमध्ये फक्त 1 मार्काने मी राहिली. पण माझा विश्वास आहे की पुढच्या वर्षी मी नक्की UPSC पास करून IAS ऑफिसर होणारच. आणि मला असं वाटते की कोणत्याही संधी वाया जाऊ नये, त्यामुळे मी हे लँड रेव्हेन्यू या ऑफिसर पदावर जॉईन सुरू झाली आहे. पण माझा प्रयत्न अजून चालू आहे UPSCसाठी. आणि शेवटी मला माझे एक आवडते प्रेरणादायक कविता आहे, त्यांनी अंत करायचे. ते सर्वांनी ऐकले असेल की लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है दीवारों पर, चढ़ती 100 बार फिसलती है. मन का साहस विश्वास भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना डरता है. लेकिन उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आजचं खरोखर खूप मोलाचं असं व्याख्यान आपल्याला दोन्ही आदरणीय वक्त्यांकडून आपल्याला मिळालेलं आहे. आणि तसंच UPSC MPSC या परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपल्या या संस्थेमार्फत आपल्याला करायची संधी मिळाली. खेदाची गोष्ट थोडीशीच आहे की त्यांचे जे द्रोणाचार्य म्हणून आपण त्यांचा उल्लेख केला, त्या मंगेश बोरकर सरांना सुद्धा आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करायचं होतं. परंतु वेळेच्या अभावी आम्ही असा संस्थेने एक मानस घेतला आहे की याच्यानंतरचा एक कार्यक्रम आम्ही खास UPSC MPSC स्पर्धा परीक्षांच्याच साठी आयोजित करू. आणि त्यासाठी मंगेश बोरकर सर व इतर मान्यवर जे असतील आपले असे द्रोणाचार्य, त्यांना आपण घेऊन एक वेगळा कार्यक्रम नक्कीच अरेंज करू. आणि सर, तुम्हाला इथे आम्ही आश्वासित करतो की आपल्या संस्थेमध्ये सुद्धा जे काही गरजू अशी मुलं जी असतील, जी आज UPSC MPSCची तयारी करतायत, पण त्यांना काही फायनान्शियल अडचणी किंवा पर्सनल अडचणी, फॅमिलीतर्फे काय अडचणी असतील, तर अशा गरजू बहुजन विद्यार्थ्यांसाठी ही संस्था नेहमीच अग्रगण्य राहणार आहे. आणि अशा मुलांना त्या परीक्षांमध्ये यश संपादन करण्यासाठी जी काही यथोचित मदत या संस्थेमार्फत लागेल, त्यासाठी तुम्ही प्लीज फ्रीली आम्हाला कधीही विनवणी करा, मागणी करा आणि आम्ही ती नक्कीच पूर्तता करू. आणि असेच मार्गदर्शनाचे कार्यक्रम आपण करू.